तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मॅथ्स बाय जाधव सरवर. तर आज आपण अभ्यासणार आहोत एक इंटरेस्टिंग टॉपिक, तो म्हणजे टक्केवारी. तर सर्वात आधी टक्केवारी म्हणजे काय हे आपण समजून घेऊयात. तर टक्केवारी म्हणजे एखाद्या गोष्टीची किंवा संख्येची तुलना 100 सोबत करणे, म्हणजेच आपण त्याला टक्केवारी म्हणतो. टक्केवारी हा एक इंटरेस्टिंग टॉपिक आहे, ज्याचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात करतो. उदाहरणार्थ, आपण एखाद्याकडून व्याजाने पैसे घेतो, ते आपण 6-7% व्याजाने घेतो, किंवा एखाद्या वर्गातील किती टक्के विद्यार्थी पास झाले आहेत, किती टक्के विद्यार्थ्यांना किती टक्के मार्क मिळाले आहेत, हे मोजण्यासाठी आपण टक्केवारीचा वापर करतो. विविध स्पर्धा परीक्षा जसे की MPSC, महाराष्ट्र सरळ सेवा, तलाठी, वन विभाग, आरोग्य विभाग, जवळपास सर्वच परीक्षा ज्यांच्यामध्ये गणित हा विषय असतो, त्यामध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात येतो. तर टक्केवारी कशी काढायची याचं आपल्याकडे एक सूत्र आहे. टक्केवारी काढण्याचं सूत्र म्हणजे आपल्याला दिलेलं एकूण मूल्य, त्याच्यापैकी किती मूल्य आपल्याला काढायचं आहे, ते आपल्याला 100 सोबत कम्पेअर करायचं आहे. तर आता पाहूयात टक्केवारी या विषयावरील काही प्रश्न, जे की मागील काही परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर प्रश्न पहिला, एका वर्गात 40% मुलांनी शिष्यवृत्ती मिळवली. जर 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल आणि वर्गात एकूण मुलींची संख्या 60% असेल, तर शिष्यवृत्ती मिळालेल्या मुलींची टक्केवारी किती, हे इथं आपल्याला काढायचं आहे. तर सर्वात आधी वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपण समजूया 100 आहे. तर मग एकूण 50% विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे, म्हणजेच शिष्यवृत्ती घेणारे विद्यार्थी किती, 50 असेल. आता 50 एकूण विद्यार्थी शिष्यवृत्ती घेणारे आणि वर्गातील एकूण मुलींची संख्या आहे 60%, म्हणजेच एकूण 60 मुली वर्गात आहेत. तर एकूण मुलांची संख्या असेल 100 वजा 60 म्हणजे 40. एकूण मुलांची संख्या 40. तर 40 पैकी 40% मुलं शिष्यवृत्ती घेत आहे, म्हणजे 40 चे 40 किती, 16. तर 16 मुलांना शिष्यवृत्ती मिळत आहे. तर आता 50 पैकी 16 हे मुलं आहेत, तर राहिलेल्या बाकीच्या मुली असतील. तर 50 मधून 16 गेले तर येतील 34. तर शिष्यवृत्ती घेणाऱ्या मुलींची संख्या असेल आपल्याकडे 34. तर आता आपल्याला त्यांची टक्केवारी काढायची. तर टक्केवारी काढण्यासाठी आपण घेऊ, एकूण मुली यांना शिष्यवृत्ती मिळत आहे त्या आहेत 34, आणि वर्गातील एकूण मुली आहेत 60. तर 60 पैकी 34 मुलींना शिष्यवृत्ती मिळत आहे. तर मग 100 पैकी किती मुलींना मिळत आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर 60 पैकी 34 तर 100 पैकी किती, हे आपण इथं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला मिळेल 56.66% एवढ्या मुलींना शिष्यवृत्ती मिळत आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 2. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने तीच वस्तू परत अ ला 10% तोट्याने विकली. तर संपूर्ण व्यवहारामध्ये काय झाले? हा प्रश्न MPSC गट ब 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात आधी समजा त्या वस्तूची किंमत आहे 100 रुपये. आता अ ने ब ला ती वस्तू विकली 10% नफ्याने, म्हणजेच 100 चे 10% आपल्याला 10, म्हणजे अ ने ती वस्तू ब ला 110 रुपयाला विकली. आता ब ने अ ला तीच वस्तू परत 10% तोट्याने विकली, म्हणजे 110 चे 10% येणं आपल्याला 11 रुपये, म्हणजे 110 मधून 11 रुपये गेल्यावर राहील बाकी 99 रुपये, म्हणजे ब ने ती वस्तू अ ला 99 रुपयाला विकली. आता इथं पहा, अ ने ती वस्तू ब ला 110 रुपयाला विकली आणि तिच्याकडून विकत घेतली ती 99 रुपयाला. तर मग इथं विक्री किंमत ही खरेदी किंमतीपेक्षा जास्त आहे, तर अ ला हा नफा झाला. तर किती नफा झाला? 110 वजा 99, तर येणे 11 रुपये नफा झाला. आपल्याला हे इथं पर्सेंटेज मध्ये काढायचं आहे. तर झाला म्हणजे 11% नफा झाला हा अ ला. आता पहा प्रश्न क्रमांक 3. एका आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले. पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवले. तर सुरुवातीच्या प्रवास भत्त्यात एकूण किती टक्क्यांची वाढ झाली, हे इथं आपल्याला काढायचं आहे. तर आता इथं पहा, सुरुवातीचे प्रवास भाडे समजा आपण 100 रुपये आहे, तर पहिल्यांदा त्याच्यात 20% वाढ झाली, म्हणजे 20 रुपयाची वाढ झाली. तर
वाढ झाल्यानंतर एकूण प्रवास भाडे होईल 120 रुपये. आता नंतर पुन्हा त्याच्यात 10% वाढ झाली, म्हणजे 120 चे 10% होईल आपल्याला 12. आता 120 प्लस 12 म्हणजे 132 रुपये झाले. आता परत त्याच्यात 25% वाढ झाली, म्हणजे 132 चे आपल्याला 25% काढावं लागेल, तर ती येईन आपल्याला 33 रुपये. तर आता झाली टोटल वाढ 132 प्लस 33 बरोबर 155 रुपये. तर सुरुवातीचे भाडे आपल्याला 100 रुपये आणि वाढ झाल्यानंतर झालं भाडे आहे 155 रुपये. तर आता एकूण वाढ किती झाली 55 रुपयाची. म्हणजेच आपण इथं आधी घेतले होते 100, तर 100 पैकी 55 रुपये वाढले, तर एकूण वाढ झाली आहे 55%. आता पहा प्रश्न क्रमांक 4. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला, नंतर तेजीमुळे तो 30% वाढवला, तर मूळ पगारात किती टक्के वाढ झाली हे आपल्याला काढायचं आहे. तर सर्वात आधी समजूया नेहाचा पगार होता 100 रुपये. आता 10% कमी झाला, म्हणजेच 100 मधून 10% कमी झाल्यावर राहील आपल्याकडे 90, म्हणजे 90 रुपये झाला. नंतर तो 30% वाढवला, म्हणजे 90 चे 30% आपल्याला होईल 27 रुपये, म्हणजेच टोटल झाला 90 प्लस 27 इक्वल टू 117 रुपये. म्हणजेच टोटल वाढ झाली आपल्याला 117 वजा 100 बरोबर 17 रुपये, म्हणजे 17% पगार वाढ झाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.